नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून हा उपक्रम चालतो। उन्हाळा असो, पावसाळा असो या हिवाळा असो, अखंडित हा 59वा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत सुरेश लोट आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। या ठिकाणी या कायापालट या उपक्रमासाठी सुरेश लोट यांचा देखील मोलाचा वाटा आहे, त्यानिमित्त आपण चर्चा करतो। काय सांगणार आपली? महिन्याच्या पहिल्या सोमवारी दिलीपभाऊ ठाकूर भाजपा लॉन्स क्लब यांच्या वतीनं दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालटचा कार्यक्रम गोर्धनघाट भागामध्ये सिद्धेश्वर बाबा मंदिराच्या समोर गोर्धनघाट पुलाच्या खाली घेतला जातो। आज 59वा महिना आज कायापालटचा आहे। मतिमंद लोकाला, ज्यांना दाढी कटिंग वाढली, ज्यांना कोणी दाढीच्या दुकानमध्ये कोणी येऊ देत नाही, दाढी कटिंग करायची त्यांची इच्छा झाली तर त्यांच्याकडे पैसे राहत नाही, तशा लोकाला आमचे दिलीपभाऊ ठाकूर अमरनाथ ग्रुपच्या वतीनं, लॉन्स क्लबच्या वतीनं आणि भाजपाच्या वतीनं दर सोमवारच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी त्यांना मोफत दाढी कटिंग केली जाते। त्यांना 100 रुपये बक्षीस दिला जातो, चहा पाणी नाश्ता दिला जातो। त्याचबरोबर त्यांची मल्लमपट्टी करण्यासाठी डॉक्टर मापारे साहेब, डॉक्टर BD जोशी साहेब हे पण दर सोमवारी त्यांच्या काय रोगराई वाढू नये आणि त्यांना ताबडतोब त्यांना मल्लमपट्टी करून त्यांची देखरेख केली जाते। या कार्यक्रमाला सर्व नांदेड शहरातून व जिल्ह्यातून आज भाऊचं गेल्या 15 दिवस अगोदर भाऊला 102वा पुरस्कार प्राप्त झालं। दिलीपभाऊ ठाकूर हे हे गोरगरीब लोकांची सेवा करून हे आज भाऊला जे 102 पुरस्कार जे भेटलं, तर हे सर्व ह्या लोकांची सेवा केल्यानंतर मोठे मोठे जे NGO राहतात, संस्था राहतात, त्यांनी या गोष्टीचा विचार करूनच नंतर ते प्रत्येक गोष्टीला विचार करतात की आपण पुरस्कार कोणत्या व्यक्तीला द्यायला, की ज्यांनी गोरगरिबाची सेवा केली अशा माणसापर्यंत त्यांनी देण्याचं प्रयत्न। अच्छा, आणि आज माझा वाढदिवस पण आहे। माझ्या वाढदिवसानिमित्त दिलीपभाऊ ठाकूर व दागडे साहेब, आमची जयस्वाल दीदी, काबराजी, शर्माजी या सर्वांनी या ठिकाणी माझा वाढदिवस पण साजरा केला आणि त्याचबरोबर मला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि या ठिकाणी माझा सत्कार केला। धन्यवाद भाऊ। या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांचे दिवसभर कार्यक्रम चालू असतात। दिवस निघाला की यांचे उपक्रम चालू होतात। दिवसभर सकाळपासून ते रात्रीपर्यंत अनेक उपक्रम या ठिकाणी चालतात, परंतु या ठिकाणी जो कायापालट हा उपक्रम चालतो तो अतिशय उत्कृष्ट असून या ठिकाणी डॉक्टर दिबा जोशी व डॉक्टर अर्जुन मापारे यांचं देखील या ठिकाणी मोलाचं त्यांना सहकार्य असतं। या ठिकाणी जे भ्रमिष्ठ येतात त्यांना या ठिकाणी त्यांनी जे आपले उपचार असेल ते या ठिकाणी करतात आणि भ्रमिष्ठांना या ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न देखील करतात। त्यानंतर या ठिकाणी ॲडव्होकेट चिरंजीलाल दागडे देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करावं। काय सांगाल सर? नित्य काळजी कुटुंबाची, नित्य काळजी समाजात घ्यावी, दीनदुबळ्या लोकांची, मनामध्ये प्रेम असावे त्यांच्याबद्दल माणुसकीची। ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीपभाऊ ठाकूर सामाजिक कार्यकर्त्यांकरता एक प्रेरणा स्त्रोत्र। नांदेडच्या व नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये अनेक लोकोपयोगी लोकांना मदत करणाऱ्या ज्या काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये काम करणारे दिलीपभाऊ ठाकूर आमच्या सगळ्यांकरता एक आदर्श आहे आणि त्यांच्याच संकल्पनेतून कायापालट हा उपक्रम मागील 58 महिन्यापासून म्हणजे 59वा महिना हा आहे। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम राबविला जातो। खरोखरच दीनदुबळ्यांची सेवा ही देवाच्या सेवेप्रमाणे आहे आणि दिलीप भाऊच्या मनामध्ये जे एखादं कार्य येते आणि ते कार्य ते करूनच राहतात। कालच ते बाहेरगावी होते, रात्री आले आणि त्यांना माहीत होतं की आज सोमवार आहे, महिन्याचा पहिला, जून महिन्याचा पहिला सोमवार आहे। आमच्या अगोदर सकाळी 5 वाजता ते पोहोचले, लोकांना, भ्रमिष्ठांना, दीनदुबळ्यांना एकत्रित केलं आणि त्यांचं दाढी कटिंग, त्यांना नाश्ता, चहा, पाणी, कपडे सगळे देऊन आम्हाला सुद्धा त्यांनी फोनवर बोलावलं
खरोखरच दिलीप भाऊमध्ये जो हा उत्साह आहे तो उत्साह आमच्या सगळ्यांच्या अंगी येवो आणि ही कायापालट योजना पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये ही अखंडितपणे सुरू राहो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दिलीप भाऊचंही सुद्धा या प्रसंगी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सुरेश लोट हे नांदेडच्या एका कामगार क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामधील नावाजलेलं नाव, त्यांचा आज जन्मदिवस, त्यांना या प्रसंगी मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं सुद्धा सहकार्य अशा प्रकारे या कायापालट उपक्रमाला लावावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या या उपक्रमातून कितीतरी असे भ्रमिष्ठ आहेत की जे घरून रागाने येतात किंवा घरून काही वादावाद झाल्यानंतर ते असे भ्रमिष्ठ फिरतात. त्यांना या ठिकाणी दिलीप ठाकूर यांनी त्यांचा पूर्ण दाढी कटिंग कायापालट करून त्यांना स्वतःच्या घरी पाठवण्याचं काम देखील केलेलं आहे. तर बरेच जण असे आहेत की जे बेकार आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना दिलीप ठाकूर यांच्या माध्यमातून कितीतरी कामगारांना या ठिकाणी रोजगार देखील मिळाला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी दिलीप ठाकूर यांचा हा उपक्रम अखंडित या ठिकाणी चालू आहे. त्यानिमित्त या ठिकाणी बरेच जण हा दिलीप ठाकूर यांचा कार्यक्रम कसा चालतो हे पाहण्यासाठी देखील येतात. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करत. दीदी काय सांगणार आपण याविषयी? मैं स्नेहलता जायसवाल बोल रही हूँ और सभी को मेरा नमस्ते। आज काया पालट का भी सभी ने ही तो कहा है और उसका आयोजन किया गया है और ये 59वां महीना उसका सेलिब्रेशन किया गया है। साथ में हमारे सुरेश लोट सर है, उनका भी आज जन्मदिन था और उनको बहुत बहुत ढेर सारी शुभकामनाएं। और ये इसके पीछे सब हमारे आयोजक संयोजक सब कुछ है दिलीप भाऊ ठाकुर। उन्होंने इतनी मेहनत से करते, उनकी मेहनत देख के ना एक आलसी आदमी रहेगा ना उसको भी जोश आ जाएगा काम करने का। उनके साथ काम करने का जो आनंद होता है वो बिल्कुल अलग होता है। ये मेरा अपना अनुभव है। और यहाँ पर भी अभी जैसे गरीब दुबले पतले मोटे और या भिखारी लोग जैसे भी घूमते हैं और जो समाज द्वारा बोलो परिवार द्वारा बोलो या फिर उनकी कुछ मनस्थिति ऐसी हो जाती, घर बार से निकल जाते हैं बाहर, ऐसे लोगों को इकट्ठा किया जाता है और उनकी दाढ़ी कटिंग करके उनको नए कपड़े दिए जाते हैं और उनको चाय पानी और नाश्ता भी दिया जाता है और ऊपर से पैसे भी दिए जाते हैं। ये एक दिन का नहीं है, ये 5-6 साल से लगातार 5 साल से अब ये मतलब बिना बाधा का ये कंटिन्यू ये कार्यक्रम हो रहा है। और ये ऐसा कार्यक्रम नांदेड़ में है अभी तक तो मेरे ख्याल से, कहीं पर मैंने तो नहीं देखा है यहाँ पर और कहीं पर। तो ये एक अनोखा कार्यक्रम है और ये सचमुच जो गरीब लोग होते हैं उनकी है ना सच में सेवा है, वही है ना भगवान की आशीर्वाद, समझो भगवान की सेवा करने के समान है। धन्यवाद। या ठिकाणी हा कायापालट कार्यक्रम घेण्यासाठी जी जागा लागते ती महत्त्वाची या ठिकाणी सुरेश लोट यांच्या परिश्रमातून यांच्या वतीने या ठिकाणी जागा मिळालेली आहे आणि सुरेश लोट यांचे सुपुत्र या ठिकाणी शिवा लोट देखील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. दादा काय सांगणार, हा कार्यक्रम कसा वाटतो? अतिशय सुंदर असा छान असा कार्यक्रम, म्हणजे तर समाजाला काही देण्यासाठी आपल्याला करावं लागतो याचं एक खरा उदाहरण म्हणजे दिलीप भाऊ ठाकूर यांनी खरोखर भ्रमिष्ठ लोकांसाठी, गरजू लोकांसाठी हे जे कार्यक्रम कायापालट हे जे राबविलं आहे याचा 59वा महिना आहे. रस्त्यावरती भ्रमिष्ठ लोक, गरजू लोक, बेघर लोक यांची कटिंग दाढी करण्याचा उपक्रम हा पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे तर पहिला असा उपक्रम या ठिकाणी आपल्या नांदेडमध्ये, आणि आमचं सौभाग्य आहे की बाबा आमच्या सगळ्यांच्या सहकार्यामध्ये हे कार्यक्रम राबविला गेला आहे. आणि या ठिकाणी दिवसादिवस गर्दी वाढत आहे. सुरुवातीला ज्यावेळेला हा कार्यक्रम कायापालटचा कार्यक्रम चालू केला होता त्यावेळेला फक्त आपल्या इथं संख्या होती 9 किंवा 10. आज जवळपास आपल्या इथं 100च्या जवळपास संख्या पोहोचलेली आहे. सगळ्यांना 100 रुपये बक्षीस, त्यांना नाश्ता, चहा पाणी नाश्ता व त्याच्यानंतर त्यांना नवीन कपडे, आंघोळ घालून त्यांना नवीन कपडे या ठिकाणी देण्यात येतो. त्याच्यानंतर मेडिकल किट डॉक्टर डी.बा. जोशी व डॉक्टर अर्जुनजी महापारे सर यांच्या यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी त्यांची पूर्ण जे मेडिकल राहत असतो ते मेडिकल त्यांना देण्यात येतो. असा कार्यक्रम या ठिकाणी राबविला जात आहे. आणि मी धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीपसिंह ठाकूर जे माझे गुरु आहे यांना मी शुभेच्छा देतो की यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली असेच चांगले उपक्रम राबवत राहो. आणि
काल माझ्या वडिलाचा वाढदिवस होता. दिलीप भाऊ यांनी या ठिकाणी माझ्या वडिलाचा वाढदिवस साजरा केला. त्यांचंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वडिलाला वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. या ठिकाणी जो कायापालट हा उपक्रम चालतो हा भ्रमिष्ठांचा या ठिकाणी कायापालट होतो, परंतु या ठिकाणी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे तो या ठिकाणी स्वच्छ भारत या ठिकाणी कायापालटच्या माध्यमातून या ठिकाणी या जनतेचा जे कायापालट आहे, जो भ्रमिष्ठ आहे त्यांचा तर कायापालट होत आहे, परंतु ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला जातो त्या ठिकाणच्या जागेचा देखील या ठिकाणी कायापालट केला जातो. या ठिकाणी आल्यापासून साफसफाई केली जाते, त्यानंतर जातेवेळेस देखील या ठिकाणी सर्व या ठिकाणी साफसफाई करून या ठिकाणी स्वच्छ भारत करण्याला देखील या ठिकाणी ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या कायापालट या उपक्रमातून या ठिकाणी काम केलं जातं. या ठिकाणी CM न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.